लाइव पर देखते हैं आज की खास खबर। ड्यूटी पर तैनात मनपा कर्मचारियों से मनपा आयुक्त ने फोन द्वारा किया संवाद। नागपुर में 2 दिनों से हो रही लगातार बारिश के चलते अनेक समस्याएं और मदद के कॉल्स आने की संभावनाएं थी। ये जानते हुए नागरिकों द्वारा कॉल्स की राह न देखते हुए इमरजेंसी ऑपरेशन सेंटर के माध्यम से सामने आने वाली समस्याओं को जल्द से जल्द संबंधित अधिकारी व कर्मचारियों से बातचीत द्वारा हल निकाला जाए, ऐसी कार्यप्रणाली मनपा मुख्यालय में शुरू की गई है। मनपा आयुक्त तुकाराम मुंडे इन्होंने रविवार को दोपहर में खुद इमरजेंसी ऑपरेशन सेंटर की ओर रुख किया। शहरों में कई जगह लगे कैमरों के माध्यम से इमरजेंसी ऑपरेशन सेंटर की स्क्रीन पर शहर के विविध भागों का निरीक्षण किया। जिस परिसर में समस्या नजर आई वही समस्या हल करने के लिए उन्होंने खुद कर्मचारियों से मोबाइल द्वारा संवाद किया और जल्द से जल्द समस्या का निपटारा करने का आदेश भी दिया। पूर्व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले इनके नेतृत्व में भाजपा विधायकों द्वारा पुलिस आयुक्त को सौंपा गया निवेदन। अयोध्या में राम मंदिर भूमि पूजन के उपलक्ष्य में नागपुर में जल्लोष का माहौल था। इसमें भाजपा की ओर से हर चौक चौराहे पर रंगोली, लड्डू बांटना, राम नाम का जय घोष और महाआरती की गई। इस दौरान कई कार्यकर्ताओं द्वारा कोविड-19 के नियमों का पालन नहीं किया गया, जिसके चलते पुलिस द्वारा भाजपा के कुछ कार्यकर्ताओं पर FIR गुना दाखिल करते हुए नोटिस दी गई। नागपुर के 9 पुलिस स्टेशन में 14 FIR दर्ज की गई है। भाजपा द्वारा इन FIR पर आक्षेप लेते हुए यह FIR पीछे ली जाए, इसीलिए पूर्व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले इनके नेतृत्व में भाजपा विधायकों द्वारा निवेदन सौंपा गया। असं पाऊल उचललं असेल तर ते अयोग्य वाटतंय का तुम्हाला? मी काय म्हटलंय, 10% ठिकाणी उल्लंघन झालं असेल करा, काही म्हणणं नाही आमचं। आम्ही नियमाच्या बाहेर चालणारे कार्यकर्ते नाहीच आहोत, पण ज्या ठिकाणी काही कारण नसताना राम जन्मभूमीच्या भूमिपूजनाच्या दिवशी जाणीवपूर्वक काही घटना घडल्या आहेत आणि पोलिसांकडनं रात्रीच्या रात्री त्या ठिकाणी काही गोष्टी केल्या आहेत, ते सांगण्याकरता पोलीस आयुक्तांना आलो आहे। त्याविषयी संघर्ष झाला असता, पण आमच्या सर्व आमदार खासदारांनी त्या ठिकाणी कुठलाही संघर्ष होऊ दिला नाही। कार्यकर्ते शांतपणे होते। सर्वांना सूचना होत्या की कोणत्याही परिस्थितीत पोलिसांशी संघर्ष करू नका, कोणत्याही परिस्थितीमध्ये नियमाचा भंग करू नका। ज्या ठिकाणी झाला असेल त्या ठिकाणी आमची मनाई नाही आहे, पण 90% स्पॉट असे ज्या ठिकाणी 188 गुन्हे दाखल केले, ज्या ठिकाणी लोकांचा काही दोष नव्हता। आण बरोबर शिदोरी बाबा थांबा। सर येतो। बाबा बाबा थांबा, अशी उभे राहा। कोण? अरे बघितलं नाही का तिकडे वीज कडाडली म्हणून? हा मग त्यांना काय झालं? वीज कडाडली असताना असं उभं राहून आपली उंची कमी ठेवायची, कारण का वीज सर्वात जास्त उंच गोष्टींकडेच आकर्षित होते, जसं पोल, झाड, आणि काहीच नाही भेटलं तर तुम्हीच। अरे मग मी वाकून कायले, मी तर झोपूनच जाईन ना। अरे नाही 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 नाही, झोपून जाण्याची तर गोष्टच नाही करायची। ओल्या जमिनीत वीज प्रवाह होते आणि शेतात जर वीज पडली ना तर ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचा झटका तुम्हाला बी लागेल। आणि बाबा सांगून देते, झाडाखाली तर बिलकुलच उभं राहायचं नाही। जोराने विजा कडकडायला लागल्या तर पायात चपला किंवा जोडे जरूर असू द्या। कुठल्याही झाडाजवळ थांबू नका। शक्यतोवर स्वतःला ओले होऊ न देता वाकून चाला आणि धातूचं छत नसेल असा एखादा आसरा शोधा। या परिस्थितीत चुकूनही मोबाईल फोनचा वापर करू नका, तो स्विच ऑफ करा। बाबा हा घे गमछा। अहो इतक्या वादळवारात जाताच कशाला? हो ते आले का होते? अरे ए ए वाक 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 असं वाक। अरे ए अरे झाडाखाली उभे नका राहू रे, तिथं वीज पडन, पळ त्यातून। अरे बंद कर मोबाईल।
अरे मोबाईल चालू जर राहिला ना तर मोबाईल विजले आपल्याकडे खिचते. इथं झाड आहे का? चल ये असं वा. अरे हा पडला का रे? उठ उठ उठ. असं पडून नको राहू. अरे तिकडं जमिनीवर वीज पडन आणि इकडं तुला झटका लागन. अरे इथं मैदानात थांबणं बेकार आहे बा. मी एक काम कर, ते पा ते झोपडी आहे ना, चला तिथे जाऊ. तुम्ही 4 चाकी वाहनात बसलेले असाल तर वाहनातच बसून राहणे अत्यंत सुरक्षित आहे. वादळ ओसरल्यानंतरही अर्धा तास तरी ती सुरक्षित जागा सोडू नका. आई, बाबा आले. तो वही तीसरी ओर भाजपा महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, इन्होंने आज नई मुंबई के वाशी यहाँ के सिडको प्रदर्शनी क्वारंटाइन सेंटर का निरीक्षण किया. साथ ही राज्य में क्वारंटाइन सेंटर में महिलाओं पर हो रहे लैंगिक शोषण का प्रमाण बढ़ने पर चर्चा करते हुए उन्होंने सरकार द्वारा इस ओर ध्यान न देने का भी आरोप लगाया है. सगळ्या राज्यामधल्या क्वारंटाईन सेंटर्सना आणि कोविड सेंटर्सना भेट देतोय. आज माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष रामचंद्रजी खरत, त्याचबरोबरीने संजय कुमार, आमच्या नगरसेविका नेत्र शिर्के, आरोग्य आमच्या सभापती आणि सगळे सहकारी या ठिकाणी या सेंटरला भेट देण्यासाठी आले होते. आपण बघतोय की राज्यामध्ये क्वारंटाईन सेंटरवरती महिलांसोबत जे अश्लाघ्य आणि गलिच्छ प्रकार होत आहेत, त्याच धर्तीवरती आम्ही सगळ्या क्वारंटाईन सेंटर्सला भेट देतोय. जसं पनवेलमध्ये बलात्कारासारखी घटना घडली, अगदी कोल्हापूर असेल, पुण्यामध्ये 2दा घटना घडल्या, चंद्रपूरला घटना घडली, या घटना सतत चालूच आहे. आपण बघितलं की बडनेऱ्यामध्ये कोरोनाच्या स्वॅब टेस्टिंगच्या नावावरती एका युवतीसोबत किती घाणेरडा प्रकार या ठिकाणी झाला आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आम्ही सगळ्या क्वारंटाईन सेंटरला भेट देतोय. आणि त्याच्यातून ज्या आमच्या सूचना आहेत, मला वाईट वाटतं ही गोष्ट सांगायला की अजूनही सरकारने क्वारंटाईन सेंटर्ससाठी ज्या SOPs हव्या आहेत, ती एखादी नियमावली असावी की त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठीचे काही नियम असावेत. त्या नियमांची अजूनही नियमावली आलेली नाही किंवा त्याच्यावरती कुठं अंमलबजावणी होताना दिसली नाही. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें. फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहें MNS न्यूज लाइव के साथ. नमस्कार.